चलो बच्चों, प्रीवियस वीडियो में अपन ने कंप्लीट किया रूट्स ऑफ ट्रांसमिशन. ठीक है, तीसरा छोटा सा पार्ट है अपना. तीन एस्पेक्ट जो कम्युनिकेबल डिसीजेसचे आहे. द थर्ड पार्ट इज ससेप्टेबल पर्सन. In last video also at the end I have explained some importance of susceptible person, because if there is source of infection and routes of transmission, but if there is no susceptible person in the nearby community, then there will be no transfer of communicable diseases. Okay, so now the main important point which you have to remember regarding the susceptible person, अपने हाथ में क्या है? ससेप्टेबिलिटी को डिक्रीज करना और रेजिस्टेंस पावर को इंक्रीज करना. इफ यू वांट टू इंक्रीज द रेजिस्टेंस पावर ऑफ द होल कम्युनिटी, सो वी हैव टू फर्स्ट थिंक ऑफ युअरसेल्फ. गॉट इट? स्वतःचा रेजिस्टन्स पॉवर कसा वाढवायचा, किंवा गव्हर्नमेंटचे जे काही ऑर्गनायझेशन्स आहे त्यांनी जे काही NGOs जे चालतात, किंवा त्यांनी जे काही वेगवेगळे यू कॅन से प्रयोग किंवा जे काही डिफरंट एजन्सीज जे काही चालवतात आहे टू बूस्ट अप द इम्यून सिस्टम ऑफ द ऑल द population present in the world, basically those population which are present in the slum areas, ज्यांना प्रॉपर डाएट न्यूट्रिशन ते लोक घेऊ शकत नाही. So in any of the cases, if you want to increase the resistance power of the community, so first of all you have to think at the individual level. इंडिव्हिज्युअल लेवलवरती जसं जसं तुम्ही प्रत्येक पर्सनचं रेजिस्टन्स पॉवर इन्क्रीज करत जाल, बट नॅचरली त्या कम्युनिटीचा जो काही रेजिस्टन्स पॉवर किंवा इम्युनिटी होईल ती स्ट्रॉंगर होईल, अँड द चान्सेस ऑफ ट्रान्सफर ऑफ कम्युनिकेबल डिसीजेस गेट रिड्यूस्ड. So there are four different ways by which we can increase the resistance power of the individual, and we can stop the spread of communicable disease, or we can prevent the person getting suffered from the disease. So there are four different ways by which we can increase the resistance power of the individual or the community, and these four different ways to increase the resistance power of the susceptible person are: active immunization, second is passive immunization, third is health education, and the fourth one is chemoprophylaxis. ठीक आहे, कोणते चार वेज आहे बेटा ज्यांनी आपण रेजिस्टन्स पॉवर कोणत्या पण इंडिव्हिज्युअलचा किंवा कम्युनिटीचा वाढवू शकतो. पहिला आहे ऍक्टिव्ह इम्युनायझेशन, सेकंड वन इज पॅसिव्ह इम्युनायझेशन, थर्ड वन इज हेल्थ एज्युकेशन, and the fourth one is chemoprophylaxis. These are the four preventive measures to reduce the spread of communicable disease from source of infection to the susceptible person via various routes of transmissions. या चौघांचा अर्थ काय होतो, कसं केल्या जातं, इसके क्या फीचर्स या तो फंक्शंस और इसका प्रोसीजर या तो रूट्स क्या है, वो अपन आगे के टॉपिक में पढ़ेंगे व्हेन वी विल डिस्कस अबाउट कंट्रोल ऑफ कम्युनिकेबल डिसीज. कारण की बेटा रेजिस्टन्स पॉवर वाढवणं हे आपण कंट्रोल करतो आहे कम्युनिकेबल डिसीजला. तर सिलेबसमध्ये लास्ट सेक्शन आहे तुमच्या युनिटचा कंट्रोल ऑफ कम्युनिकेबल डिसीजेस, जे आपण थोड्या वेळाने घेऊया. तर सध्या फक्त हे चार नावं लक्षात ठेवा. याचे जे डिटेल्ड मीनिंग आहे ते मी नेक्स्ट व्हिडिओ किंवा याच्याच कंटिन्युएशन मध्ये जेव्हा आपण कंट्रोल वाला पार्ट बघूया त्यामध्ये आय विल एक्सप्लेन इट. कोणते चार वेजने आपण रेजिस्टन्स पॉवर इन्क्रीज करू शकतो? ऍक्टिव्ह इम्युनायझेशन, पॅसिव्ह इम्युनायझेशन, हेल्थ एज्युकेशन आणि कीमोप्रोफिलॅक्सिस. तर यहाँ पे वी हैव फिनिश्ड 3 different aspects of communicable disease and the half of your unit 1. That is, we have started with different types of infections, rest all the definitions. Okay, then we have talked about dynamics of disease transmission. In that we have discussed epidemiology, types of epidemiology, and then we have started with 3 different aspects of कम्युनिकेबल डिसीजेस. सोर्स ऑफ इन्फेक्शन मध्ये केसेस, कॅरियर्स बघितले होते आणि बाकीचा सगळा पार्ट लास्ट व्हिडिओमध्ये आपण कंप्लीट केलं बेटा रूट्स ऑफ ट्रान्समिशन. आणि आता आपण चालू केलं होतं ससेप्टेबल पर्सन, ज्याच्याबद्दल एक थोडंसंच लक्षात ठेवायचं आहे. ठीक आहे, याचं डिटेल आपण कंट्रोलमध्ये बघूया. सो हिअर वी हॅव फिनिश्ड डायनामिक्स ऑफ डिसीज ट्रान्समिशन. द नेक्स्ट 2.5 mark question is explain
व्हेरियस फीचर्स ऑफ सक्सेसफुल पॅरासाइट. आतापर्यंत बेटा आपण जे पण बघितलं ते ह्युमन बिंगच्या रेफरन्समध्ये बघितलं की इंडिव्हिज्युअलला डिसीज कसा होतो, सोर्स ऑफ इन्फेक्शन काय आहे, रूट्स ऑफ ट्रान्समिशन्स म्हणजे काय, ससेप्टेबल पर्सन म्हणजे काय, त्याचा रेजिस्टन्स पॉवर कसा वाढवायचा, हे आपण सगळं आपल्या पॉइंट ऑफ व्ह्यू स्टडी केलं. तर आता आपण थोडंसं बॅक्टेरियाच्या पॉइंट ऑफ व्ह्यू स्टडी करू की इफ वन पर्टिक्युलर एजंट इज अ बॅक्टेरिया, तर मी त्या बॅक्टेरिया, प्रोटोझोआ, व्हायरस, fungi, whatever it may be, which is responsible to cause infection to human being, is called as parasite. Got it? तर त्या पॅरासाइटला मी सक्सेसफुल पॅरासाइट किंवा बेस्ट पॅरासाइट कधी म्हणेल, जेव्हा if you all are the students, we all are the students, if I am saying she or he is an ideal student, सो 10 स्टुडंट मधनं मी एकाला जर आयडियल स्टुडंट म्हणते आहे, दॅट मीन्स रेस्ट 9 इज हॅव्हिंग सम लो कॅपॅबिलिटी, और त्या एका पर्सनमध्ये काहीतरी डिफरंट फीचर्स असतील किंवा काही कॅरेक्टरिस्टिक असेल त्या स्टुडंटमध्ये बाकी 9 जणांपेक्षा काहीतरी बेटर, म्हणून मी त्याला काय म्हणते बेटा, आयडियल स्टुडंट. लाईकवाईज इफ ऑल आर द पॅरासाइट्स, त्यातनं सक्सेसफुल पॅरासाइट कोणता राहील, त्याच्यासाठी काहीतरी की पॉइंट्स त्याच्याजवळ असायला पाहिजे, की फीचर्स असायला पाहिजे. तर ते कोणते कोणते फीचर्स आहेत ते तुम्हाला एक्झाममध्ये 2.5 मार्क्ससाठी येतील. गिव्ह सायलेंट फीचर्स ऑफ सक्सेसफुल पॅरासाइट, और what are the different features किंवा how you will call a parasite as a successful parasite. तर त्या केसमध्ये एक छोटासाच आन्सर आणि इट्स व्हेरी सिम्पल. So we will discuss what are the different criteria to become a successful parasite. एखाद्या बॅक्टेरियाला जर स्वतःला सक्सेसफुल पॅरासाइट म्हणायचं आहे तर त्याच्याजवळ काय काय कॅरेक्टरिस्टिक्स असायला पाहिजे. ठीक. आता बघा बेटा, व्हॉट डू यू मीन बाय पॅरासाइट्स? ऑल पॅथोजन्स आर पॅरासाइट विच इन्फेक्ट्स ह्युमन बॉडी. ठीक आहे. पॅरासाइट्स म्हणजे जे होस्टच्या बॉडीवरती डिपेंडंट असतात. डिपेंडन्सी कॅन बी पार्शियल और इट कॅन बी टोटल. ठीक आहे. सो पॅरासाइट कॅन बी अ पार्शियल पॅरासाइट और इट कॅन बी अन ऑब्लिगेट पॅरासाइट. सपोज एखादा पॅरासाइट म्हणजे आपला नॉर्मल सॅल्मोनेला टायफी विच इज अ पॉझिटिव्ह एजंट ऑफ टायफॉइड. If I am calling it as a partial parasite, that means it requires the human body to cause an infection, but throughout salmonella life cycle त्याला होस्टची गरज असते का? म्हणजे आपल्या बॉडीची. तो एन्व्हायरमेंट मध्ये पण राहतो, तो फिकल मॅटर मध्ये पण राहतो, तो कंटॅमिनेटेड फूड वरती पण राहतो. सो such parasite which can live outside the body of the host as well as inside the body of the host is called as partial parasite. अर्धा बाहेर पण राहू शकतो किंवा तो आतमध्ये पण सर्वाइव्ह करतो. But there are some parasites which requires complete dependency on the host. For example, viruses. Viruses artificial media वरती ग्रो करतात का? जसं EMB, मॅकॉन्की, न्यूट्रिएंट अगारवर व्हायरसेस ग्रो करतात का? नेव्हर. टू survive the viruses or to multiply the virus, you always require a living cell. लायटिक सायकल तुम्ही लोकांनी स्टडी केली आहे बेटा. लायटिक सायकलची सुरुवातच आपल्या सेलपासून होते. द फर्स्ट स्टेप इन लायटिक सायकल, व्हॉट इज लायटिक सायकल? इट इज अ मल्टिप्लिकेशन सायकल ऑफ व्हायरस. ठीक. T4 बॅक्टेरियोफेज की लाईफ सायकल वी हॅव स्टडीड इन फर्स्ट इयर. जे नवीन स्टुडंट्स आहेत त्या लोकांना पण कदाचित माहिती असेल, त्यांनी पण हे सगळं स्टडी केलं असेल. बट ऍक्च्युअली जे आपल्या बॅचचे स्टुडंट्स आहेत दे हॅव व्हेरी वेल वर्स्ड विथ व्हॉट इज लायटिक सायकल, व्हॉट इज लायसोजेनी, हे आपण सगळं पहिले बघितलेलं आहे. सो व्हॉट हॅपन्स इन केस ऑफ व्हायरसेस? व्हायरसेस झाले बेटा, क्लेमायडिया झाले, रिकेट्शिया झाले, त्यांना कम्प्लीट होस्टची गरज असते स्वतःची लाईफ सायकल कम्प्लीट करण्यासाठी. They never grow on artificial media. Such type of parasites are called as obligate. Obligate म्हणजे compulsory, mandatory requirement त्यांची असते होस्टचा लिव्हिंग सेल. आयदर होस्ट बॉडी और इन विट्रो जर तुम्ही सेल्स काढताय, ज्याला आपण सेल लाईन्स म्हणतो किंवा टिश्यू कल्चर म्हणतो.
पण लाईव्ह सेल जेव्हा असतील तेव्हाच ते व्हायरसेस किंवा असे पॅरासाइट्स ग्रो होऊ शकतात. सच पॅरासाइट्स आर कॉल्ड एज कंपल्सरी पॅरासाइट किंवा लक्षात ठेवाल ऑब्लिगेट पॅरासाइट. सो डिपेंडिंग अपॉन द dependency for the host, parasites are of two types, partial parasite आणि obligate parasite. पार्शल पॅरासाइट्स म्हणजे जे होस्ट मध्ये पण राहतात किंवा मीडियावरती किंवा बाहेर सराउंडिंग मध्ये सुद्धा ग्रो होऊ शकतात. दे आर कॉल्ड एज पार्शल, अर्धवट. आणि ऑब्लिगेट म्हणजे कंपल्सरीली त्यांना लिव्हिंग सेलच लागतील, म्हणजे होस्ट इज रिक्वायर्ड, देन दॅट टाइप ऑफ पॅरासाइट आर कॉल्ड एज ऑब्लिगेट पॅरासाइट्स. लाइक वायरसेस. वायरसेस को छोड़ को बाकी के जितने भी बैक्टीरियाज आप लोगों को पता है, ऑल कम अंडर पार्शियल पैरासाइट्स. नाउ but whatever may be the case, all parasites are not successful parasites. या सगळ्यांपैकी मी सगळ्याच बॅक्टेरियाज किंवा व्हायरसेसला सक्सेसफुल नाही म्हणू शकत. कोणाला आपण सक्सेसफुल म्हणू बेटा, जे हे क्रायटेरियाज फॉलो करते. So the first criteria to become a successful parasite is it should have proper portal of entry. ठीक आहे, प्रॉपर पोर्टल ऑफ एंट्री त्या पॅरासाइटनी अचीव केली पाहिजे किंवा फॉलो केली पाहिजे. फॉर एक्झाम्पल, पोर्टल ऑफ एंट्री म्हणजे काय, एखादं इन्फेक्शन ज्या पॉइंट पासून सुरू होतं किंवा एखादा बॅक्टेरिया होस्टला ज्या पॉइंटनी सुरुवात करतं इन्फेक्शनची किंवा बॉडीमध्ये एंट्री करतं, दॅट रिजन इज कॉल्ड एज पोर्टल ऑफ एंट्री. It varies from bacteria to bacteria, it varies from infection to infection. If I am suffering from gastrointestinal tract infection, म्हणजे माझ्या बॉडीमध्ये बॅक्टेरिया कशाच्या थ्रू गेला असेल, गॅस्ट्रोइंटेस्टिनल ट्रॅक आहे बेटा, म्हणजे माझं पोट इन्फेक्टेड आहे किंवा इंटेस्टाइन इन्फेक्टेड आहे, तर हा कोणत्या रूटने तो गेला असेल बेटा, बट नॅचरली माउथ. If I am suffering from respiratory tract infection, the bacteria should enter or must enter in my body through nose. Are you getting? Suppose nasal tract चा बॅक्टेरिया चुकून माउथच्या थ्रू तुमच्या बॉडीमध्ये गेला, you will never suffer from respiratory tract infection. Got it? So to be a successful parasite, any bacteria or virus or parasite should have proper portal of entry. फॉर एक्झाम्पल ओरल रूट, जे मी जस्ट माउथ वाला तुम्हाला एक्झाम्पल सांगितलं, और ओरल रूट वाले जाणारे कोणते आहेत बेटा, जे गॅस्ट्रो इंटेस्टिनल ट्रॅक इन्फेक्शन कॉज करतात, लाईक कॉलरा, डिसेंट्री. इट शुड एंटर इन अवर बॉडी थ्रू इंजेक्शन. इंजेक्शन नाही, इंजेक्शन म्हणजे खाणं, इंजेस्ट करणं. ठीक है. देन नेजल रूट एक होता है पोर्टल ऑफ एंट्री, रेस्पिरेटरी ट्रैक जिसको बोला जाता है इनहेलेशन के थ्रू हो जाएगा. देन स्किन के थ्रू भी बैक्टेरिया जा सकते, जैसा आपला मलेरिया. प्लाझ्मोडियम आपल्या बॉडीमध्ये एंट्री कशी करतो आहे, मॉस्किटोच्या थ्रू. ठीक आहे, मॉस्किटो खातो का आपण बेटा, मॉस्किटो आपल्याला बाईट करतो. मॉस्किटो बाईट करतो म्हणजे स्किन मध्ये तो आपला प्रोबॉसिस इन्सर्ट करतो आणि त्याच्या थ्रू बॅक्टेरिया आपल्या ब्लडमध्ये, प्रोटोझोआ जो आहे आपला प्लाझ्मोडियम, आपल्या ब्लडमध्ये एंटर करतो. म्हणजे स्किन इज ऑल्सो वन ऑफ द पोर्टल ऑफ एंट्री फॉर एनी ऑफ द पॅरासाइट. पॅथोजन ट्रान्समिटेड बाय वेक्टर, याला आपण प्रोसेसला काय म्हटलं जातं, इंजेक्शन. इंजेक्टिव्ह वे आहे तो. इंजेक्शन इज डिफरंट. इंजेक्शन म्हणजे इंजेस्ट करणं, खाणं. सो पोर्टल ऑफ एंट्री इज माउथ. इंजेक्शन इज टू पियर्स किंवा टोचणं. समझ में आ रहा है? सो इन केस ऑफ इंजेक्शन द पोर्टल ऑफ एंट्री इज स्किन, किंवा याला इनॉक्युलेटिव्ह मेथड पण म्हणतात. फॉर एक्झाम्पल मलेरिया. नेक्स्ट रूट इज युरिनोजेनायटल ट्रॅक. जे UTI असतात, युरिनोजेनायटल इन्फेक्शन्स, इन केस ऑफ फिमेल वजायनल ट्रॅकच्या थ्रू ते एंटर होऊ शकतात. इन केस ऑफ मेल थ्रू पेनिसच्या थ्रू जे इन्फेक्शन्स होऊ शकतात, दे ऑल कम अंडर युरिनोजेनायटल ट्रॅक इन्फेक्शन. याच्यामध्ये बेसिकली कोणते येतात बेटा, सेक्शुअली ट्रान्समिटेड डिसीजेस लाईक एड्स झालं, सिफिलिस झालं. देन जो
नेक्स्ट पोर्टल ऑफ, हे 3 तर मेजर तुम्हा लोकांना कळले बेटा. ओरल रूट, नेझल रूट स्किनच्या थ्रू जातात किंवा युरिनोजेनायटल ट्रॅक. द फिफ्थ रूट ऑफ ट्रान्समिशन और फिफ्थ पोर्टल ऑफ एंट्री इज व्हाया प्लासेंटा. म्हणजे मदरच्या आणि मदर फ्रॉम मदर्स बॉडी टू फिटस बॉडी पण ट्रान्सफर होऊ शकतं. दॅट इज ऑल्सो वन ऑफ द पोर्टल ऑफ एंट्री अँड दॅट इज प्लासेंटा. जे आपण आता जस्ट बघितलं याच्या पहिले की टॉर्च are the infections which can transfer via mother to fetus through placenta. So first criteria, हा जो criteria बॅक्टेरिया एखादा फुलफिल करत असेल पोर्टल ऑफ एंट्रीचा, तर त्याला आपण सक्सेसफुल पॅरासाइट म्हणू. ठीक आहे, नुसतं हे असून फायदा नाही बेटा. इट शुड फॉलो सेकंड क्रायटेरिया. द सेकंड क्रायटेरिया इज टार्गेट ऑर्गन. नाउ सी, एखादा पॅरासाइट आहे त्याने हे प्रॉपर पोर्टल ऑफ एंट्री फॉलो केली. फॉर एक्झाम्पल अपना कोरोना, COVID-19, इट इज अ रेस्पिरेटरी ट्रॅक इन्फेक्शन. नो डाऊट इट एंटर थ्रू नोज. तो नोजच्या थ्रू गेला म्हणजे त्याने पहिला क्रायटेरिया तो फुलफिल केला. पण मग मी त्याला सक्सेसफुल पॅरासाइट म्हणणार का? That depends if it follows second criteria. Once it enters in my body, it should reach to the target organ. कारण बेटा एक parasite is never responsible to cause infection provided it should enter through proper portal of entry, then it reach to a proper target organ. कारण की त्याला आता स्वतःची पॉप्युलेशन बनवायची आहे. कारण की एक व्हायरस किंवा एक पॅरासाइट जर बॉडीमध्ये जाईल बेटा, माझी इम्युन सिस्टम इज कॅपेबल टू डिस्ट्रॉय दॅट सिंगल पॅरासाइट. बट इफ bacteria or parasite has to win, then it has to make its own population. म्हणजे त्याचं काय व्हायला पाहिजे बेटा? मल्टिप्लिकेशन. आणि मल्टिप्लिकेशनला लागतात कोणत्या गोष्टी? प्रॉपर टेम्परेचर, प्रॉपर ह्युमिडिटी, प्रॉपर ऍसिडिक कंडिशन और बेसिक कंडिशन, प्रॉपर पीएच असली पाहिजे. ग्रोथसाठी ज्या गोष्टी रिस्पॉन्सिबल आहे त्या सगळ्या गोष्टी त्याला त्या साईटवरती जर मिळत असतील तरच तो पॅरासाइट मल्टिप्लाय होईल. आणि ती साईट बॅक्टेरिया और पॅरासाइट टू पॅरासाइट वॅरी करेल. फॉर एक्झाम्पल रेस्पिरेटरी ट्रैक इन्फेक्शन है तो इट ऑलवेज एंटर्स थ्रू नोज, देन ट्रकिया एंड एव्हरीथिंग, एंड द लास्ट टार्गेट ऑर्गन इज लंग्स. तर फायनल त्याला कुठपर्यंत पोहोचणं गरजेचं आहे बेटा? लंग्स, दॅट इज द टार्गेट ऑर्गन. आणि लंग्स मध्ये गेल्यानंतर त्याला त्या सगळ्या सुटेबल कंडिशन्स मिळतील आणि नाव इट स्टार्ट्स मल्टिप्लाइंग. गॅस्ट्रोइंटेस्टिनल ट्रॅकचा ऑर्गॅनिझम असेल सॅल्मोनेला टायफी, इट एंटर्स थ्रू माउथ. इट रिचेस टू अप्पर गॅस्ट्रोइंटेस्टिनल ट्रॅक म्हणजे स्मॉल इंटेस्टाईन, लार्ज इंटेस्टाईन, आणि या सगळ्या ठिकाणी गेल्यानंतर त्याला प्रॉपर जागा मिळेल की जिथे तो स्वतःला मल्टिप्लाय करू शकेल. सपोज नोज मधनं गेलेला ऑर्गॅनिझम मधातच कुठेतरी माझ्या इम्युन सिस्टमने त्याला डिस्ट्रॉय केला आणि इट नेव्हर रिचेस टू लंग्स, तर तो सक्सेसफुल पॅरासाइट होणार नाही. सो द सेकंड फीचर टू बी अ सक्सेसफुल पॅरासाइट इज इट शुड रीच टू द टार्गेट ऑर्गन टू गेट ऑप्टिमम कंडिशन्स. ठीक आहे, तर एखाद्या पॅरासाइटनी पोर्टल ऑफ एंट्री बरोबर फॉलो केली आहे, देन सेकंड त्यांनी बरोबर टार्गेट ऑर्गन पर्यंत तो पोचला, मल्टीप्लाय झाला, इन्फेक्शन कॉज केलं. बट अगर वो होस्ट के साथ वो खुद ही मर गया बैक्टीरिया, तो वो सक्सेसफुल हुआ क्या? नेवर. After causing infection, that parasite should leave the human body or should leave the host before gets died. So जैसे प्रॉपर पोर्टल ऑफ एंट्री होना जरूरी है, वैसे ही बेटा प्रॉपर पोर्टल ऑफ एग्जिट होना भी जरूरी है टू बी अ सक्सेसफुल पॅरासाइट. गॉट इट? तो रेस्पिरेटरी ट्रॅकचा असेल तर तो बॉडीच्या बाहेर कसा निघेल? एक्झलेशन, स्नीझिंग, कफिंग. जसा तो इन्हेलेशनने आतमध्ये गेला तसाच तो एक्झलेशनने बाहेर आला पाहिजे इन्फेक्शन कॉज केल्यावर. देन गैस्ट्रोइंटेस्टिनल ट्रैक का है तो वो बॉडी को कैसे छोड़ेगा? थ्रू फीकल मैटर एक्सक्रीशन के प्रोसेस से. यूरिनोजेनिटल ट्रैक का है तो यूरिन के थ्रू बाहर जाएगा. बट जैसे मैंने इसके पहले भी बताया है, रेबिस इज द इन्फेक्शन वेयर देयर इज पोर्टल ऑफ एंट्री तो है,
टारगेट ऑर्गन तक भी वो पहुंचता है, बट देर इज नो पोर्टल ऑफ एग्जिट बिकॉज इट इज सेंट्रल नर्वस सिस्टम इन्फेक्शन, that is a rabies. Such infections where there is no portal of exit is called as dead end infection. Then अभी उसने तीसरा क्राइटेरिया भी एखादे ऑर्गेनिज्म ने फॉलो कर लिया, सेल को छोड़ के, मतलब होस्ट को छोड़ के वो बाहर भी निकल गया, बट त्यांनी एका होस्टला इन्फेक्शन केलं बेटा, पोर्टल ऑफ एंट्री फॉलो केली, टार्गेट ऑर्गन मध्ये तो पोचला, पोर्टल ऑफ एक्झिट पण बरोबर केली आणि सराउंडिंग मध्ये आला, बट एका होस्टला इन्फेक्शन करून तो सक्सेसफुल होईल का? इट शुड कंटिन्यू द रेस. म्हणजे बाहेर एन्व्हायरमेंट मध्ये आल्यानंतर पण त्याने एन्व्हायरमेंट मध्ये सुद्धा सर्व्हाइव्ह करायला पाहिजे अंडर एनी ड्रास्टिक कंडिशन. सो आफ्टर लिव्हिंग द होस्ट, the organism should survive outside the body or the environment. कधीपर्यंत? जोपर्यंत त्याला दुसरा कोणता ससेप्टेबल पर्सन मिळत नाही तोपर्यंत, till next host is found. सो दिस इज द थर्ड क्रायटेरिया की त्यांनी त्याची रेस कंटिन्यू ठेवण्यासाठी वारंवार दुसऱ्या होस्टला इन्फेक्शन करत राहायला पाहिजे. Then the fourth one is it should not cause any major damage to the host. जर तो होस्टला मेजर डॅमेज म्हणजे डायरेक्ट डेथच करून टाकत आहे तर त्याला असे दुसरे होस्ट मिळत जातील का नवीन? नाही. किंवा तो त्याच होस्टला परत इन्फेक्शन कॉज करू शकेल का? एकदा जर आपण डेड झालो बेटा त्यानंतर तो परत आपल्या बॉडीमध्ये येणं शक्य आहे का? नाही. तर म्हणजे त्याने इन्फेक्शन तर करावं सक्सेसफुल पॅरासाइटनी, बट डेडली इन्फेक्शन नको कॉज करायला, फक्त इम्युन सिस्टीम सप्रेस करायला पाहिजे सो दॅट तो परत जाऊन त्याच होस्टला इन्फेक्शन करू शकेल. सो इट शुड नॉट कॉज एनी मेजर डॅमेज टू द होस्ट अँड इट शुड प्रोड्यूस लो ग्रेड इम्युनिटी. मीन्स त्याचा होस्टचा रेजिस्टन्स पॉवर तो कमी करू शकला पाहिजे सो दॅट सेम होस्ट कॅन इन्फेक्ट और सेम होस्ट कॅन गेट इन्फेक्टेड frequently or again and again by the same pathogen. So these are the 5 basic silent features or the criteria to become a successful parasite. ठीक आहे, पहिला क्रायटेरिया आहे बेटा त्यांनी प्रॉपर पोर्टल ऑफ एंट्री फॉलो करावी. सेकंड क्रायटेरिया इज इट शुड रीच टू द टार्गेट ऑर्गन प्रॉपर. Then it should leave the host through proper portal of exit, and after leaving the host it should survive in the environment kadhiparyanत till it finds new host to cause infection. Then it should not produce any of the harmful infection किंवा deadly infection, and it should produce low grade immunity. हे 5 क्रायटेरिया जो पॅरासाइट फॉलो करेल, पॅरासाइट कॅन बी एनीवन, बॅक्टेरिया फंजाई कोणता पण, त्यालाच आपण म्हणू सक्सेसफुल पॅरासाइट. आणि याचं बेस्ट एक्झाम्पल कोणतं आहे? कॉमन कोल्ड, सर्दी. सर्दी खोकल्याने आपण मरतो का? नॉर्मल जो सर्दी खोकला होतो बेटा, नाही. सो कॉमन कोल्ड व्हायरस इज द बेस्ट एक्झाम्पल ऑफ सक्सेसफुल पॅरासाइट. 365 डेज मधना 300 डेज आपल्याला सर्दीच असते, बट स्टील वी आर अलाइव्ह. दॅट मीन्स तो सक्सेसफुल पॅरासाइट आहे कारण तो वारंवार आपल्याला सर्दी करतो आहे, आपली इम्युन सिस्टीम कमी करतो आहे, पण आपली डेथ होत नाही आहे. आपण परत थोड्या दिवसांनी रिकवर होतो, परत तो आपल्याला इन्फेक्शन कॉज करायला सुरुवात करतो, आपली इम्युनिटी परत कमी होते, तो त्याची सायकल कंटिन्यू करतो आहे. सो बेस्ट एक्झाम्पल ऑफ सक्सेसफुल पॅरासाइट इज कॉमन कोल्ड व्हायरस. सो दिस इज अबाउट अनदर स्मॉल टॉपिक होता हा, that is criteria to become a successful parasite or key features to become a successful parasite. हे झालं पॅरासाइटच्या रेफरन्स मध्ये. म्हणजे पहिल्या सेक्शन मध्ये आपण बघितलं की कम्युनिकेबल डिसीजेस काय असतात, ते कसे स्प्रेड होतात. मग आपण थोडंसं बॅक्टेरियाच्या रेफरन्स मध्ये बघितलं बेटा की ते बॅक्टेरियाच्या पॉइंट ऑफ व्ह्यू त्यांनी काय काय केलं पाहिजे. नेक्स्ट व्हिडिओ मध्ये आपण बघू जर या सगळ्या प्रोसेसला तुम्हाला स्टॉप करायचं आहे. So the next criteria or the next section, the last part of our unit is describe various methods to control the communicable diseases. How to control all these tasks जे आपण आतापर्यंत शिकलो आहे त्याला कसं थांबवायचं, म्हणजे तो कम्युनिकेबल डिसीज ससेप्टेबल पर्सन पर्यंत नको पोहोचायला, त्यासाठी तुम्हाला एक एक टॉपिकला स्टॉप करावं लागेल. जे आपले रिझर्वायर होते, रूट्स ऑफ ट्रान्समिशन होते आणि ससेप्टेबल पर्सन, या एंड वरती थांबावं लागेल.
या एंडवरती तुम्हाला डिसीजला थांबावं लागेल. जर नाहीच होऊ शकलं तर ससेप्टेबल पर्सनला स्ट्रॉंग बनवावं लागेल. ठीक आहे, तर ते आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये बघूया. दॅट इज डिस्क्राईब व्हेरियस मेथड्स टू कंट्रोल कम्युनिकेबल डिसीजेस. जे आपण आता क्वारंटाईन होतो आहे, ट्रीटमेंट घेतोय बेटा, दीज ऑल आर कंट्रोलिंग मेजर्स ऑर प्रिव्हेंटिव्ह मेजर्स. ते आपण सगळं काही आता पुढे बघूया. ठीक आहे.